वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात आत्तापर्यंत जवळपास 11 जणांना अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। यापैकी पुण्यातून 4 जणांना अटक जी आहे ती करण्यात आली। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा होतो की जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे जे 3 महत्त्वाचे विषय आहेत, या 3 विषयांचे पेपर सेटर जे आहेत त्यांना पुण्यातूनच अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। हे नेमकं कसं होतं, यामागचा म्होरक्या नेमका कोण आहे, या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद किर्दत सर आहेत। सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये। आणि एकंदरीतच हे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये 3 महत्त्वाच्या विषयाचे सेटर जे आहेत ते पुण्यामधून पकडले जातात, त्यांना पुण्यातून अटक जी आहे ती होताना पाहायला मिळते। या सगळ्याकडे कसं पाहताय? मुळात हे प्रचंड गंभीर प्रकरण आहे। म्हणजे जेव्हा हे बाहेर आलं आणि 22 लाख मुलं आहेत, म्हणजे थोडी थोडकी नाही, महाराष्ट्रात 3-3.5 लाखापेक्षा जास्त मुलं या परीक्षेला बसलेली आहेत आणि त्यांचं भवितव्य धोक्यात आहे। खरं तर एका अर्थाने आम्ही सुरुवातीपासून असं म्हणतो की हे प्रचंड धोकादायक, गंभीर आणि पुढच्या सगळ्या पिढीचा या परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास उडवणारी घटना आहे। पण प्रत्यक्षात याची सगळी पाळंमुळं ही पुण्यात सापडणं हे अतिशय गंभीर आहे। कारण पुणे आपण एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून जे नावाजलेलं आहे आणि अशा नावाजलेल्या शहराचं नाव बदनामी होणं हे हे त्या अर्थाने काळिमा फासण्यासारखं आहे। कारण तुम्ही म्हणता तसंच आहे, ती तिन्ही विषयांचे जर पेपर सेटर जे आहेत किंवा 3 प्राध्यापक इथले जे आहेत, पी व्ही कुलकर्णी असतील किंवा मनीषा या हवालदार असतील किंवा मनीषा मांढरे, हे 3 सब्जेक्ट जे महत्त्वाचे आहेत, विषय महत्त्वाचे, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री, या तिन्हीचे प्राध्यापक यांनी हे पेपर फोडलेले आहे त्याचं उघड झालं। आणि त्याचबरोबर इथे म्हणजे जे क्लासेस आहेत त्यांचं जे संधान आहे हे सुद्धा उघड होतं आहे। त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी असे जर हे प्राध्यापक याच्यामध्ये सामील झालेले असतील तर निश्चितपणे यांच्या संस्थांना याची माहिती काही ना काही असणार। त्यामुळे आम्ही सातत्याने असं म्हणतोय की या सगळ्यामध्ये या संस्था यांची पण चौकशी होणं गरजेचं आहे। कारण हे जे प्राध्यापक आहे हे पेपर सेटर्स किंवा त्याच्याशी संलग्न नाहीत, परंतु एखाद्या क्लासपर्यंत ही माहिती जाणं यासाठी ही अंतर्गत जी व्यवस्था आहे, परीक्षा व्यवस्था आहे, ही कुठेतरी फोडली गेलेली आहे आणि त्यामुळे ती बाब अत्यंत गंभीर आहे। सर, आत्ता तुम्ही संस्थांची चौकशी व्हावी असा मुद्दा मांडला, ज्याच्यामध्ये काल ज्यावेळी मनीषा हवालदार यांना अटक झाली, त्या ज्या संस्थेमध्ये काम करत होत्या त्या संस्थेने असा खुलासा केला की याबाबत किंवा त्या NTA बरोबर काम करतायत हेच मुळात आम्हाला माहीत नव्हतं। खरं तर हे एका प्राध्यापकाला एका वेळेस दुसरीकडे काम करायचं असलं, अगदी कोचिंग क्लाससुद्धा चालवता येत नाहीत, हे कायद्याने आहे। त्यामुळे याची माहिती त्या त्या कॉलेजला दिलेली असते आणि या कॉलेजला बाकीच्या गोष्टी माहिती नसणं शक्य आहे, त्याची गुप्तता राखायची असते म्हणून। परंतु हे जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये संदर्भात होतं आणि मुख्यतः ते कोचिंग क्लासेसशी संलग्न आहेत ना, कुठेतरी कुठे त्यांनी क्लासेस घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आता या इथे तर त्या संस्थेच्या त्या मुख्याध्यापक आहेत आणि त्यामुळे म्हणजे ही काय आपण म्हणतोय ती शेठ हिरालाल सराफ शाळा असेल किंवा इथलं मॉडर्न हायस्कूल असेल किंवा पुण्यामध्येच आपण या शिवाजीनगर भागामध्येच मोठेगावकर यांच्या ज्या संस्था आहेत त्यांच्याशी संलग्न शैक्षणिक संस्था असतील, या सगळ्यांचा याच्यामध्ये कुठे ना कुठे म्हणजे सहभाग असू शकतो। हे तपासायला तर जायला पाहिजे, कारण हे कोणा एका माणसाचं काम नाही। याच्यामध्ये या पद्धतीचं एक षडयंत्र रचलं गेलेलं आहे किंवा त्याची एक साखळी तयार झालेली हे उघड आहे, ती आत्ता आपल्याला समोर येताना दिसते। त्यामुळे हा एकट्या दुट्ट्या माणसाचं हे नाही आणि हे अतिशय काय म्हणू आपण, त्या पद्धतीने पुण्यात हे सर्व प्राध्यापक एकाच एरियात असणं हा काही योगायोग नाही आहे। निश्चितच सर, या सगळ्यामध्ये प्रामुख्याने आता 21 जूनला जी पेपर होणार आहे नीटचा, त्या पेपरकडे सुद्धा कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात किंवा संशयाच्या अँगलनेच पाहिलं जात आहे. आता प्रश्न असा आहे की या परीक्षा व्यवस्थेची सुरक्षा म्हणजे हमी असायला पाहिजे, सुरक्षिततेची म्हणजे त्याची जी सिक्रेसी आहे ती मेंटेन व्हायला पाहिजे। आणि याच्यामध्ये हे जर व्हायचं असेल तर सिस्टीममध्ये काय बदल केला, म्हणजे परीक्षा व्यवस्थेमध्ये काही सरकारने बदल केला तर आज प्रत्यक्षात सरकार यामध्ये बदल करताना काही दिसत नाही। मग ही पेपर फुटी जी आहे ही पुढच्या वेळेस टाळली जाईल याची काय हमी आहे? त्यामुळे मुलांच्या मनात ही शंका आहे ती आज पुन्हा एकदा प्रामाणिकपणे ते अभ्यास करून पुन्हा नव्याने उत्साहाने किंवा नव्या एकदा ऊर्जेने प्रयत्न करतील, परंतु यापुढे पेपर फुटणार नाहीत याची हमी काय, हा प्रश्न आहे। त्यामुळे सरकारपुढे आमचं म्हणणं आहे निश्चितपणे की NTAचे जे अधिकारी आहेत ते बदलायला हवेत।
ते बदलल्याशिवाय तुमची व्यवस्था बदलू शकत नाही. आणि खरं तर याच्यामध्ये ही जबाबदारी मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं आणि ते आजही आम्ही ती मांडणी लावून धरतो आहोत. याचा प्रश्न असा आहे की तुमची परीक्षा व्यवस्था जी आहे 2017 त्यानंतर 2024 या काळातही पेपर फुटलेले आहेत. बट ते पेपर फुटले तेव्हाही तुम्ही असंच आश्वासन दिलं ती चौकशी करू, हे करू, CCTV लावू वगैरे वगैरे, AI चा वापर करू. पण प्रत्यक्षात काय दिसलं की 24 मधले आरोपी अजूनही अटकेत नाही किंवा त्याची पूर्ण चौकशी सुद्धा झालेली नाही. जर होणार असेल तर मग या आश्वासनांचा अर्थ काय? त्यामुळे मुलांनी कशाच्या जीवावर भरोसा ठेवायचा? त्यामुळे त्यांचा पूर्व इतिहास जर बघितला तर परीक्षा जेव्हा पेपर फुटी झाली तेव्हा यांनी त्या पद्धतीची कृती केल्याचं दिसत नाही. त्यामुळे विश्वासार्हता धोक्यात आहे. सर आता पेन अँड पेपर पद्धती बदलून आम्ही ऑनलाईन पेपर घेऊ असं केंद्र सरकारकडनं सांगण्यात येते. ऑनलाईनमध्ये पेपर फुटीचे प्रकार होणारच नाहीत असं केंद्र सरकार ठामपणे सांगताना आपल्याला पाहायला मिळत नाही. याच्याकडे कसं पाहा? ऑनलाईनच्या परीक्षेमध्ये पेपर फुटत नाहीत असा ते आपला अनुभव नाही. याच्यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पण झाल्यात. त्यासाठी ऑनलाईन केंद्राची सुविधा ही मग पुन्हा तिसऱ्या एखाद्या एजन्सीला दिली जाते. त्यामुळे याच्यामध्ये पण हे धोके आहेतच. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने तुमची व्यवस्था जर सुरक्षित करायची असेल तर ती नुसत्या अशा काहीतरी एखाद्या तंत्रज्ञानाने होत नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाबरोबर तुमची नीतिमत्ता आणि तुमची त्या पद्धतीची व्यवस्था, कमिटमेंट या सगळ्या गोष्टी लागतात. त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. या इच्छाशक्तीचा अभाव आत्ता आपल्याला दिसतो. हे क्लासेसचं प्रकरण किंवा क्लासेस आणि कॉलेजेसचं एकमेकांशी असलेलं संधान कित्येक वर्षांपासून आहे. आता हे संधान मोडायचा सरकारने काय प्रयत्न केला हे सरकारने सांगावं. त्यामुळे याच्यामध्ये सरकारचा दोष पण हा मोठा आहे. कारण या पद्धतीने जर सिस्टीममध्ये काहीच बदल नाही झाले, काहीच सुधारणा नाही केली, गुन्हेगारांना शिक्षा नाही झाली तर कसं काय होणार? त्यामुळे तात्पुरतं काहीतरी सांगणं की बाबा आम्ही नवीन AIचा वापर करू किंवा वेगळ्या ऑनलाईन पद्धतीचा वापर करू हे पुरेसं नाही. याच्यामध्ये या पेपर फोडणाऱ्यांनी ऑनलाईन नसतं तर काय फोडले नसते का हा प्रश्न आहे ना. त्यामुळे नुसत्या या अशा सांगण्याने प्रश्न विश्वासाचा जो आहे तो सुटत नाही. सर एक शेवटचा प्रश्न आता की या सगळ्यामध्ये पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे आणि केंद्र सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे? याच्यामध्ये पालकांचे सर्वात जास्त पालकांना धक्का बसलेला आहे. पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की पैशाने सगळं विकत घेता येतं असा काही लोकांचा समज झालेला आहे. आणि पालकांनी या कुठल्याही अशा पद्धतीच्या लालूच किंवा लाचखोरीला बळी पडू नये हे निश्चित लक्षात घ्यायला हवं. कारण आपली मुलं जी आहेत ती त्याच्या साहाय्यानेच आपल्याला माहिती आहे सर्वांना की गेले 4 आणि 5 वर्ष ती मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि परीक्षा द्यायचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांच्यामध्ये खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. हे एवढं काम निश्चितपणे करू शकतात. आता याच्यामध्ये 22 लाखामध्ये सीट किती आहे तर 2 लाख 2 लाख एवढ्या फक्त सीट या मेडिकलच्या आहे. त्यामुळे याच्यामध्ये मुळातच पर्सेंटेज हे 10% कमी मुलांना याच्यामध्ये प्रवेश मिळतो. हे जर लक्षात घेतलं तर पालकांनी मुलांच्यामध्ये खंबीर राहायला पाहिजे. अपयशी ठरू शकतात मुलं, त्यामुळे त्याच्याने काही घाबरायचं कारण नाही. परंतु ही परीक्षा जी आहे आता ही परीक्षा त्यांना देणं भाग आहे. ते भाग पडावं. पण त्याच वेळेस हे लक्षात घ्यावं की कुठल्याही पद्धतीच्या क्लासेसच्या सिस्टीममध्ये प्रामाणिक मुलांवरती अन्याय होतो आणि तुमचा एकदा याच्यावरचा विश्वास जर उडाला तर मुलांना मोठा मानसिक धक्का बसू शकतो. त्यामुळे पालकांनी या क्लासेसच्या भानगडीत पडायला नाही पाहिजे. खरं तर सरकारवर दबाव आणायला पाहिजे की या पद्धतीचे हे शाळा, कॉलेजेस आणि क्लासेस यांचं एकमेकांशी जे संधान आहे ते ब्रेक करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने पण आपली सिस्टीम राबवायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही ती केंद्रीय पातळीवरती होते. आता प्रत्यक्षात काय ती नीटमधून ज्या मेडिकलच्या सीट भरल्या जातात त्यातल्या 85% सीट ज्या या सरकारी कॉलेजेसमधल्या ज्या आहेत त्या डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांच्याच भरल्या जातात. मग यासाठी ही सगळी पूर्ण 22-23 लाखाच्या सर्वांची एकत्रित परीक्षा देण्याची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे तामिळनाडू जशा पद्धतीने मागणी करतात त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या डोमिसाईल सीट म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांकडनं भरल्या जाणाऱ्या सीट्स आहेत त्याची वेगळी महाराष्ट्राची परीक्षा होऊ शकते. अशी केंद्रित म्हणजे सुट्टी वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी परीक्षा घेतली तर कदाचित ते व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोपं होऊ शकतं. निश्चितच या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे 3 प्रमुख विषयांचे अटक झालेले सगळे शिक्षक आहेत ते नेमके पुण्यातच कसे सापडतात या सगळ्या अनुषंगानं चर्चा करत असताना पालकांनी आणि केंद्र सरकारने सुद्धा या अशा परीक्षा राबवत असताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत, पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे या सगळ्याच विषयावर मुकुंद किर्दत सरांशी आपण चर्चा केली. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.